नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सोडवणार आहोत। पहिलाच प्रश्न। पहिल्या प्रश्नामध्ये दोन इक्वेशन्स दिलेले आहेत आणि या इक्वेशन्सवरून x आणि y यांच्या व्हॅल्यू आपणास काढायच्या आहेत। या इक्वेशनसाठी हा टेबल दिलेला आहे, या इक्वेशनसाठी हा टेबल दिलेला आहे, त्यावरून x y यांच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत। आता येथे x ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे आणि y ची 0 दिलेली आहे। x ची 3 y ची येथे 0, म्हणजे हे 0 आपण लिहू शकतो येथे 0। आता x ची व्हॅल्यू काढायची आहे, y ची व्हॅल्यू 5 दिलेली आहे। या इक्वेशन्समध्ये y ची व्हॅल्यू 5 टाकली आपण तर x ची व्हॅल्यू काढता येईल x + y = 3। x + y = 3। त्यापैकी y ची व्हॅल्यू 5 दिलेली आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू 5 आहे = 3 हे इक्वेशन। यावरून x = 3 - 5 होईल। देअरफॉर x = 3 - 5 म्हणजे -2। x ची व्हॅल्यू येईल -2। मग येथे आपण आता -2 लिहिणार। आता x आणि y या दोघांच्या व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू किती आहे -2, येथे -2 कॉमा देणार आणि y ची व्हॅल्यू 5। आता येथे दोन्ही पण व्हॅल्यू दिलेल्या आहेत, x ची 0 आणि y ची 3। तर y ची 3 लिहिलेली आहे, x ची 0 फक्त आपण येथे पुट करणार आहोत। आता दुसऱ्या इक्वेशनसाठी हा टेबल आहे, त्यासाठी y ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे, x ची व्हॅल्यू काढता येईल। इक्वेशन दिलेले आहे x - y = 4, x - y = 4 हे इक्वेशन आहे x - y = 4। y ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे आपणास, म्हणजे x - 0 = 4। यावरून x ची व्हॅल्यू येईल आपली 4, म्हणजे x आणि y, x ची व्हॅल्यू काय आहे 4 आणि y ची व्हॅल्यू 0, 4, 0। प्रथम x ची लिहायची, नंतर y ची लिहायची। आता x ची व्हॅल्यू -1 दिलेली आहे आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे। इक्वेशन हेच x - y = 4, x - y = 4 हे इक्वेशन आहे। x ची व्हॅल्यू -1 दिलेली आहे, म्हणजे x च्या ठिकाणी आपण -1 पुट करणार। -y = 4, म्हणजे -y = 4 + 1 -y = 5 होतील। देअरफॉर y = -5, म्हणजे y ची व्हॅल्यू किती येईल -5, येथे -5। आता कंबाईन व्हॅल्यू लिहू आपण। x ची -1 आलेली आहे आणि y ची -5। नेक्स्ट, सॉल्व दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली। येथे दिलेली ही सर्व इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स आहेत आणि आपल्याला या इक्वेशनचे सोल्युशन म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत। या प्रकारची इक्वेशन्स आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सॉल्व केलेली आहेत, परंतु तेथे आपण या इक्वेशनची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन घेऊन x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या होत्या, परंतु ती मेथड येथे न वापरता येथे आपल्याला ग्राफच्या साहाय्याने इक्वेशन्स सॉल्व करायचे आहेत। येथे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये दोन इक्वेशन्स दिलेली आहेत। प्रत्येक इक्वेशन हे लाईन रिप्रेझेंट करते, कारण हे लिनियर इक्वेशन्स आहेत। दोन इक्वेशन्स म्हणजे दोन लाईन्स ह्या आपल्याला ग्राफ पेपरवर काढायच्या आहेत। त्यासाठी लाईनवरचे पॉईंट्स फाइंड आउट करून ग्राफ पेपरवर लाईन्स काढता येतील आणि ह्या दोन लाईन्स ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतील त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स म्हणजेच आपल्याला इक्वेशनचे सोल्युशन होईल। सोडूया आता। येथे x + y = 6 आणि सेकंड इक्वेशन दिलेलं आहे x - y = 4, म्हणजे ह्या दोन लाईन्स दिलेल्या आहे। प्रत्येक इक्वेशनसाठी म्हणजे प्रत्येक लाईनसाठी आपण 4 पॉईंट्स फाइंड आउट करणार आहोत। आता वी नो लाईन ड्रॉ करण्यासाठी किमान 2 पॉईंट्स आवश्यक असतात, तरी आपण 4 पॉईंट येथे काढणार आहोत, कारण 2 पॉईंट्सपैकी एखादा पॉईंट चुकीचा झाला तर लाईन आपली चुकीची होईल। जर 3 पॉईंट्स आपण फाइंड आउट केले आणि त्यातील एखादा पॉईंट आपल्याकडून कॅल्क्युलेट करताना चुकीचा झाला तर नेमका कोणता पॉईंट चुकीचा झाला हे लवकर लक्षात येणार नाही, त्यामुळे आपण 4 पॉईंट फाइंड आउट करणार आहोत।
या लाईन्ससाठी म्हणजे या इक्वेशनसाठी हा टेबल केलेला आहे आपण आणि या इक्वेशनसाठी हा टेबल केलेला आहे। ही लाईन आपल्याला ग्राफ पेपरवर काढायची आहे, त्यासाठी हा टेबल केलेला आहे। तर यामध्ये आपण या लाईनवरचे पॉईंट काढणार आहोत x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू घेऊन। तर x ची कोणतीही व्हॅल्यू आपणास घेता येईल। या दिलेल्या लाईनवरील पॉईंट्स काढण्यासाठी x च्या कोणत्याही व्हॅल्यू आपल्या मनाने घेऊ शकतो, परंतु जी x ची व्हॅल्यू आपण येथे घेणार आहोत ती व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर जी y ची व्हॅल्यू येईल तीच येथे घ्यावी लागेल। प्रत्येक प्रॉब्लेमसाठी आपण x च्या 0, 1, 2 आणि 3 याच व्हॅल्यू घेणार आहोत, म्हणजे एकाच सिक्वेन्सने आपल्याला ते सोपे जाईल। आता x च्या व्हॅल्यू माहीत झाले आपणास 0, 1, 2, 3 आहेत, त्यावरून y च्या व्हॅल्यू या इक्वेशनप्रमाणे काढता येतील। तर y ची व्हॅल्यू म्हणजे x 0 असताना y ची व्हॅल्यू किती येते ते आपण पाहू। आता इक्वेशन कसं आहे आपलं x + y = 6, x + y = 6 when x = 0, x ची 0 आहे। आता मग या इक्वेशनमध्ये x ची व्हॅल्यू 0 पुट करू आपण, म्हणजे 0 + y = 6, therefore y = 6, y ची व्हॅल्यू किती येईल 6। आता x ची 1 इक्वेशन हेच x + y = 6 when x = 1। आता 1 व्हॅल्यू यामध्ये पुट करू आपण, 1 + y = 6, therefore y = 6 - 1, therefore y = 5, म्हणजे x ची व्हॅल्यू 1 असताना y ची व्हॅल्यू 5 आलेली आहे 5। x ची व्हॅल्यू 2 येथे 2 पुट करू आपण, म्हणजे 2 + y = 6 होईल इक्वेशन आपलं, y = 6 - 2, therefore y = 4। x ची व्हॅल्यू 2 असताना y ची व्हॅल्यू 4 आलेली आहे। आता x ची व्हॅल्यू 3, म्हणजे x + y = 6 हे इक्वेशन आहे, x = 3 घेणार आहोत आपण, त्यावेळेस y ची व्हॅल्यू काय येईल 3 + y = 6, y = 6 - 3, therefore y = 3। x ची व्हॅल्यू 3 असताना y ची व्हॅल्यू 3 आलेली आहे। आता x + y = 6 म्हणजे x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू यांची ॲडिशन किती पाहिजे 6 पाहिजे। 0 + 6 म्हणजे 6, 1 + 5 म्हणजे 6, 2 + 4 म्हणजे 6, 3 + 3 म्हणजे 6। याप्रमाणे गेस काढता येईल आपल्या व्हॅल्यू बरोबर आलेल्या आहेत का। आता x y ब्रॅकेटमध्ये आहे, म्हणजे हा पॉईंट आहे आपला। x ची व्हॅल्यू प्रथम लिहायची 0, नंतर कॉमा y ची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये, x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 5, x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 4, x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 3। आता त्याप्रमाणे आपण हा टेबल कंप्लीट करू। त्यासाठी x च्या व्हॅल्यू आपण 0, 1, 2 आणि 3 ह्या व्हॅल्यू घेऊ। आता त्याप्रमाणे x - y = 4 हे इक्वेशन आहे आपलं, x - y = 4। तर आता येथे x ची व्हॅल्यू 0 when x = 0, when x = 0, y ची व्हॅल्यू काढू, x ची व्हॅल्यू 0 पुट करू, 0 - y = 4, therefore -y = 4, therefore y = -4, y ची व्हॅल्यू -4, म्हणजे ही व्हॅल्यू किती येईल -4। आता x ची व्हॅल्यू 1 असताना x - y = 4 हे इक्वेशन आहे, when x = 1। आता x ची व्हॅल्यू 1 येथे पुट करू आपण, 1 - y = 4, म्हणजे -y = 4 - 1, therefore -y = 3, therefore y = -3, y ची व्हॅल्यू -3, म्हणजे येथे येईल -3। आता x ची व्हॅल्यू 2, येथे x ची व्हॅल्यू 2 पुट करू, इक्वेशन x - y = 4, x ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे, 2 - y = 4, y = 4 - 2
देअरफॉर मायनस वाय इक्वल टू 2 होईल. देअरफॉर वाय इक्वल टू -2. मायनस वायची व्हॅल्यू 2 आहे, त्यामुळे वायची व्हॅल्यू -2. येथे -2 येईल. आता एक्सची व्हॅल्यू 3 असताना इक्वेशन x - y इक्वल टू 4. x - y इक्वल टू 4 व्हेन x इक्वल टू 3. आता एक्सची व्हॅल्यू 3 पुट करू आपण येथे. 3 - y इक्वल टू 4. देअरफॉर -y इक्वल टू 4 - 3. देअरफॉर -y इक्वल टू 4 - 3 1. देअरफॉर y -yची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे yची व्हॅल्यू -1. yची व्हॅल्यू -1 आलेली आहे. x या इक्वेशनसाठी आपण x आणि yच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. आपण म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 असताना yची व्हॅल्यू -4 आलेली आहे. म्हणजे हा एक पॉईंट लाईनवरचा आपल्याला मिळालेला आहे. हा दुसरा पॉईंट मिळालेला आहे. एक्सची व्हॅल्यू 1 असताना yची व्हॅल्यू -3. हा तिसरा पॉईंट 2 - 2. हा चौथा पॉईंट 3 - 1. आता ह्या दोन्ही लाईन्सचे आपण पॉईंट काढलेले आहेत. आता ह्या दोन लाईन्स आपण या पॉईंटच्या साहाय्याने ग्राफ पेपरवर काढणार आहोत. आता हा ग्राफ पेपरच्या सेंटरमध्ये आपण दोन्ही ॲक्सिसचा ओरिजिन येईल असं घेऊ, म्हणजे लाईन किती एक्सटेंड झाली तरी आपल्याला काढता येईल. मी पेनाने काढतो कारण क्लिअर दिसण्यासाठी. पेन्सिलने क्लिअर दिसणार नाही येथे, म्हणून पेन यूज करतोय मी. आपण हा हॉरिझॉन्टल ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, एक्स डॅश, हा व्हर्टिकल ॲक्सिस थोडा एक्सटेंड करू आपण. ओरिजिन 0, हा वाय डॅश, हा वाय. एक्स आणि वाय ॲक्सिस काढलेले आहेत. 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर, 0च्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर हॉरिझॉन्टलमध्ये एक्स ॲक्सिसला, हे आपणास माहीत आहे. वाय ॲक्सिस येथे पॉझिटिव्ह नंबर 4, 5, 6 आणि येथे निगेटिव्ह नंबर -1, -2, -3, -4, -5, -6. तर आता हे पॉईंट्स आपण या लाईनसाठी x + y = 6 ही लाईन काढायची आपल्याला. हा एक पॉईंट 0, 6. एक्सची व्हॅल्यू 0 असताना yची 6 आहे. एक्सची व्हॅल्यू 0. आता ही लाईन एक्सची व्हॅल्यू 0, तर वायची किती घ्यायची? +6. म्हणजे 6 कुठे? येथे वाय ॲक्सिसवरचा 6. एक्स 0 तर वाय 6. हा पॉईंट होईल आपला. नंतर हा पॉईंट घेतला आपण. आता हा पॉईंट कोणता आहे? एक्सची व्हॅल्यू 1 असताना वायची व्हॅल्यू 5. एक्सवरचा 1 आणि वायची 5 येथे. म्हणजे हे आपण असं स्ट्रेट जाणार. हा पॉईंट येईल, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 1 आहे आणि वायची व्हॅल्यू 5 आहे. हा पॉईंट घेतला आपण. नंतर आता एक्सची व्हॅल्यू 2 असताना वायची व्हॅल्यू 4 आहे. एक्सची व्हॅल्यू 2 तर वायची व्हॅल्यू 4, म्हणजे 4च्या स्ट्रेटमध्ये आपण हा पॉईंट येईल. नंतर हा पॉईंट घेतला आपण. एक्सची व्हॅल्यू 3 असताना वायची व्हॅल्यू 3च आहे. एक्सची व्हॅल्यू 3 तर वायची व्हॅल्यू 3 +3 -3 म्हणलं तर खाली यावं लागलं असतं आपल्याला. एक्सची व्हॅल्यू 3 असताना वायची व्हॅल्यू 3 म्हणजे हा पॉईंट. 4 पॉईंट आपण इंडिकेट केलेले आहेत. आता चारही पण स्ट्रेट लाईनमध्ये आलेले आहेत. ती लाईन आपण काढून घेऊ. या लाईनचं इक्वेशन काय आहे? x + y = 6. येथे आपण x + y = 6 हे इक्वेशन लिहू शकतो आपण. तर आता
ही लाईन काढू आपण x मायनस वाय इक्वल टू 4. x 0 असताना y मायनस 4, x 0 तर y मायनस 4 म्हणजे हा पॉईंट येईल. नंतर x 1 असताना y मायनस 3, x 1 असताना y मायनस 3 म्हणजे हा पॉईंट येईल. x 2 असताना y चा मायनस 2, x 2 तर y चा मायनस 2 बरोबर राईट अँगल येथे होईल -2. 3 पॉईंट आपण काढलेले आहेत. नंतर चौथा पॉईंट x 3 असताना y चा -1, x ची व्हॅल्यू 3 तर y ची -1 हा पॉईंट x 3 आहे बरोबर आहे आणि y चा -1 म्हणजे इथं घेता येणार नाही आपल्याला x ची 3 तर y चा -1 म्हणजे हा पॉईंट. आता हे चारही पॉईंट एका स्ट्रेट लाईनमध्ये आलेले आहेत, ते आपण पॉईंट जोडून घेऊ. ही लाईन, या लाईनचं इक्वेशन x मायनस वाय इक्वल टू 4, x मायनस वाय इक्वल टू 4 ही लाईन आहे. आता ह्या दोन्ही लाईन्स एका पॉईंटमध्ये येथे इंटरसेक्ट झालेल्या आहेत बरोबर आहे. हा पॉईंट कोणता आहे म्हणजे x 5 आहे येथे आणि y ची व्हॅल्यू येथे 1 आहे म्हणजे x ची व्हॅल्यू येथे 5 आहे या पॉईंटसाठी. सपोज P मध्ये इंटरसेक्ट झालेल्या ह्या दोन्ही लाईन या पॉईंटमध्ये, तर हा पॉईंट या पॉईंटचा x कोऑर्डिनेट 5 आहे आणि y कोऑर्डिनेट काय 1 म्हणजे x ची व्हॅल्यू 5 येईल आपली. म्हणजे ह्या दोन इक्वेशनचं सोल्युशन, हे दोन इक्वेशनचं सोल्युशन काय येईल, x ची व्हॅल्यू 5 येईल आणि y ची व्हॅल्यू 1 येईल. The solution of these equations is x equal to 5 and y equal to 1. येथे या इक्वेशनसाठी हा टेबल केलेला आहे, या इक्वेशनसाठी आपण हा टेबल केलेला आहे. हे इक्वेशन्स म्हणजे लाईन्स आहेत, त्यांचे पॉईंट्स काढायचे आपणास. त्यासाठी x च्या व्हॅल्यू 0, 1, 2, 3 घेणार आहोत आपण. आता x प्लस वाय इक्वल टू 5 हे आपलं इक्वेशन आहे. यामध्ये x ची व्हॅल्यू 0 पुट करू, त्यावरून y ची व्हॅल्यू काढता येईल. इक्वेशन आपलं x प्लस वाय इक्वल टू 5 आहे. x ची व्हॅल्यू आपण आता 0 पुट करू, 0 प्लस वाय इक्वल टू 5, देअरफॉर y इक्वल टू 5 येईल म्हणजे y ची व्हॅल्यू 5, 0 प्लस 5 इक्वल टू 5. नंतर x ची व्हॅल्यू 1, आता येथे 1 पुट करू आपण, 1 प्लस वाय इक्वल टू 5, देअरफॉर y इक्वल टू 5 मायनस 1, देअरफॉर y इक्वल टू 4, y ची व्हॅल्यू 4 येईल. आता x ची व्हॅल्यू 2 घेऊ आपण, x ची व्हॅल्यू इथे 2 पुट करू म्हणजे 2 प्लस वाय इक्वल टू 5 होईल, देअरफॉर y इक्वल टू 5 मायनस 2, y इक्वल टू 3, y ची व्हॅल्यू 3 येईल. आता x ची व्हॅल्यू 3 पुट करू ह्या इक्वेशनमध्ये, x ची व्हॅल्यू 3, मग हे इक्वेशन कसं होईल, 3 प्लस वाय इक्वल टू 5, देअरफॉर y इक्वल टू 5 मायनस 3, y इक्वल टू 2, y ची व्हॅल्यू येईल 2. म्हणजे हे पॉईंट 4 काढलेले आहे आपण. पहिला पॉईंट 0, 5, दुसऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स 1, 4, तिसऱ्या पॉईंटचे 2, 3, चौथ्या पॉईंटचे 3 आणि 2. आता x च्या व्हॅल्यू आपण 0, 1, 2 आणि 3 घेणार आहोत. इक्वेशन आपलं x मायनस वाय इक्वल टू 3 आहे. इक्वेशन x मायनस वाय इक्वल टू 3 दिलेलं आहे. तर आता x ची व्हॅल्यू 0 पुट करू आपण येथे, 0 मायनस वाय इक्वल टू 3, देअरफॉर मायनस वाय इक्वल टू 3 होईल, देअरफॉर म्हणजे y ची व्हॅल्यू किती येईल, -3. येथे y ची व्हॅल्यू -3. आता x ची व्हॅल्यू 1 घेऊ आपण, या इक्वेशनमध्ये x ची व्हॅल्यू 1 पुट करू, 1 मायनस वाय
इक्वल टू 3 होईल. देअरफॉर मायनस वाय इक्वल टू 3 मायनस 1. देअरफॉर मायनस वाय इक्वल टू 2. देअरफॉर वाय इक्वल टू मायनस 2 येईल. वायची व्हॅल्यू -2 येईल. आता एक्सची व्हॅल्यू 2 पुट करू आपण या इक्वेशनमध्ये. एक्सची व्हॅल्यू 2 म्हणजे 2 मायनस वाय इक्वल टू 3 होईल. मायनस वाय इक्वल टू 3 मायनस 2. देअरफॉर मायनस वाय इक्वल टू 1 म्हणजे वायची व्हॅल्यू -1. हे मायनस या साईडला -1. आता एक्सची व्हॅल्यू 3 पुट करू या इक्वेशनमध्ये. म्हणजे 3 मायनस वाय इक्वल टू 3. देअरफॉर मायनस वाय इक्वल टू 3 मायनस 3. देअरफॉर मायनस वाय इक्वल टू 0. मायनस वाय इक्वल टू 0 म्हणजे वाय इक्वल टू 0. वायची व्हॅल्यू 0 येईल. हे 4 पॉईंट काढलेले आपण. हा एक पॉईंट येईल 0 -3. दुसरा पॉईंट 1 -2. तिसरा पॉईंट 2 -1. चौथा पॉईंट 3 0. आता या दोन लाईन आपण ग्राफवर काढू. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस मी काढून घेतलेले आहेत. फक्त आता आपण पॉईंट इंडिकेट करू. एक्स प्लस वाय इक्वल टू 5 ही लाईन आपण ग्राफवर काढण्यासाठी हे पॉईंट यूज करू आणि ही लाईन काढण्यासाठी हे पॉईंट यूज करणार आहोत. एक्सची व्हॅल्यू 0 असताना वायची 5 आहे. एक्सची व्हॅल्यू 0 तर वायची 5 प्लस 5 म्हणजे हा पॉईंट येईल आपला. पॉईंटला डॉट केलेला आहे आणि सर्कल केलेलं आहे असं. नंतर एक्सची व्हॅल्यू 1 असताना वायची 4. एक्सची व्हॅल्यू 1 आहे तर वायची व्हॅल्यू 4 घ्यायची म्हणजे हा पॉईंट. एक्सची व्हॅल्यू 2 असताना वायची 3 आहे. एक्सची व्हॅल्यू 2 असताना वायची व्हॅल्यू 3. वायची व्हॅल्यू 3 म्हणजे हा पॉईंट. आता एक्सची व्हॅल्यू 3 असताना वायची व्हॅल्यू 2 आहे. एक्सची व्हॅल्यू 3 असताना वायची व्हॅल्यू 2 आहे. एकाच लाईनमध्ये 4 पॉईंट आलेले आहेत. ती लाईन आपण एक्सटेंड करून घेऊ. ही कोणती लाईन काढलेली आपण? एक्स प्लस वाय इक्वल टू 5. आता ही लाईन काढू आपण. एक्स 0 असताना वाय -3 आहे. एक्स 0 तर वाय -3 म्हणजे हा पॉईंट. +3 म्हणलं तर हा पॉईंट आला असता. -3 आहे म्हणून हा पॉईंट येईल. नंतर एक्स 1 असताना वायची -2 आहे. एक्सची 1 तर वायची -2 म्हणजे हा पॉईंट येईल. एक्स 2 असताना वायची -1. एक्सची व्हॅल्यू 2 तर वायची -1. 2 आणि -1 बरोबर 90 मध्ये येथे अँगल होईल. नंतर एक्सची 3 असताना वायची 0 आहे. एक्सची 3 असताना ही एक्सची 3 आहे. वायची ही 0 आहे म्हणजे हा पॉईंट होईल आपला. आता हे पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ. लाईन काढून घेऊ सर्व पॉईंटमधून. ही लाईन काढलेली आपण. ही लाईन कोणती आहे? एक्स मायनस वाय इक्वल टू 3 ही लाईन आहे ती. आता ह्या दोन्ही लाईन्स एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाल्यात. एका पॉईंटमध्ये छेदलेल्या आहेत. या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत? एक्स हा 4 आणि वायची म्हणजे हा 1. 4 आणि 1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली या इक्वेशनचं सोल्युशन काय येईल? एक्स इक्वल टू 4 आणि वाय इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू ही आणि वायची व्हॅल्यू ही. एक्स इक्वल टू 4 वाय इक्वल टू 1. The two lines intersect in point 4, 1. The solution of these equations is x equal to 4 and y equal to 1. Next, या इक्वेशनसाठी हा टेबल केलेला आहे आपण आणि या इक्वेशनसाठी हा टेबल केलेला आहे.
एक्सच्या व्हॅल्यू आपण 0, 1, 2 आणि 3 घेणार आहोत. त्यावरून वायच्या व्हॅल्यू आपण काढू. आता इक्वेशन आपलं कसं आहे, एक्स प्लस वाय इक्वल टू 0, एक्स प्लस वाय इक्वल टू 0 हे इक्वेशन आहे. यामध्ये एक्सची व्हॅल्यू 0 पुट करू आपण, तर वायची व्हॅल्यू काढता येईल. एक्सची व्हॅल्यू 0 पुट करू, 0 प्लस वाय इक्वल टू 0 म्हणजे वाय इक्वल टू 0, म्हणजे वायची व्हॅल्यू किती येईल, 0च. कारण एक्स प्लस वाय, एक्स आणि वाय दोघांची ॲडिशन किती आहे, 0च आहे. 0 प्लस 0 इक्वल टू 0. नंतर एक्सची व्हॅल्यू 1 पुट करू आपण. येथे एक्सची व्हॅल्यू 1 पुट करू, 1 प्लस वाय इक्वल टू 0, देअरफॉर वाय इक्वल टू -1. एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर वायची किती घ्यावं लागेल, -1, तर दोघांची ॲडिशन 0 होईल. बरोबर आहे. आता एक्सची व्हॅल्यू 2 पुट करू, म्हणजे 2 प्लस वाय इक्वल टू 0 म्हणजे वाय इक्वल टू -2, देअरफॉर वाय इक्वल टू -2. वायची व्हॅल्यू किती घ्यावं लागेल, -2. याप्रमाणे वायची व्हॅल्यू -3 येईल ही पण. आता एक्सची व्हॅल्यू 3 पुट करणार, म्हणजे 3 प्लस वाय इक्वल टू 0, देअरफॉर वाय इक्वल टू -3. -3 आलेली आहे, म्हणजे चारही पॉईंट आपण काढलेले आहेत. हा 0, 0 आलेला आहे, हा 1, -1 आलेला आहे, हा 2, -2 आलेला आहे आणि हा 3, -3. याप्रमाणे या लाईनचे पॉईंट काढू आपण. एक्सच्या व्हॅल्यू 0, 1, 2, 3 घेणार आहोत. तर आता वायच्या व्हॅल्यू काढू. इक्वेशन 2x - y इक्वल टू 9 हे इक्वेशन आहे. यामध्ये प्रथम एक्सची व्हॅल्यू पुट करू 0, तर एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली, एक्स 0 × 2 म्हणजे 0 होईल, -y इक्वल टू 9 म्हणजे -y इक्वल टू 9 म्हणजे y इक्वल टू -9. आता एक्सची व्हॅल्यू 1 पुट करू येथे, म्हणजे 2 × 1 -y इक्वल टू 9 या इक्वेशनमध्ये. देअरफॉर 2 × 1 म्हणजे 2 -y इक्वल टू 9, -y इक्वल टू 9 - 2 होतील, देअरफॉर -y इक्वल टू 7 म्हणजे y इक्वल टू -7. आता -7. आता एक्सची व्हॅल्यू 2 पुट करू या इक्वेशनमध्ये. 2 म्हणजे काय होईल, 2 × 2 2 × 2 -y इक्वल टू 9 या प्रकारचं इक्वेशन होईल. आता 2 × 2 म्हणजे 4 -y इक्वल टू 9 म्हणजे -y इक्वल टू 9 - 4, देअरफॉर -y इक्वल टू 5, देअरफॉर म्हणजे y इक्वल टू -5. yची व्हॅल्यू -5. नंतर आता एक्सची व्हॅल्यू 3 पुट करू येते आपण. 3 × 2 म्हणजे 6 होतील, 6 - y म्हणजे 6 - y इक्वल टू 9, देअरफॉर -y इक्वल टू 9 - 6, देअरफॉर -y इक्वल टू 3, देअरफॉर y इक्वल टू -3. yची व्हॅल्यू काय येईल, -3. येथे आपण -3 पुट करू. पॉईंट मिळालेले आहेत, 0, -9, 1, -7, 2, -5 आणि 3, -3. आता या लाईन्स आपण ग्राफ पेपरवर काढू. त्यासाठी ग्राफ पेपरवर ॲक्सिस काढून घेतलेले आहेत मी. आता एक्सची 0 असताना वायची 0च आहे, म्हणजे 0, 0 म्हणजे काय येईल, हा ओरिजिन आपला 0, 0. नंतर एक्सची 1 असताना वायची -1 आहे, एक्सची 1 तर वायची -1 म्हणजे हा पॉईंट होईल. एक्सचा 1 आहे तर वायचा -1 आहे. एक्सची 2 तर वायची व्हॅल्यू -2, एक्सची 2 व्हॅल्यू तर वायची -2 म्हणजे हा पॉईंट. एक्सचा 3 तर वायचा -3 म्हणजे हा पॉईंट. एका लाईनमध्ये सर्व पॉईंट आलेले आहेत, ती लाईन आपण काढून घेऊ. क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाने काढलेले आहेत.
आता ही लाईन कोणती झाली? एक्स प्लस वाय इक्वल टू 0. एक्स प्लस वाय इक्वल टू 0 ती ओरिजिनमधून गेलेली आहे. आता 2x मायनस वाय इक्वल टू 9 ही लाईन काढू. त्यासाठी 0 एक्सची व्हॅल्यू असताना वायची -9, एक्सची 0 असताना वायची -9 म्हणजे हा पॉईंट येईल. नंतर एक्सची 1 असताना वायची -7, एक्सची 1 आहे तर वायची -7 म्हणजे हा पॉईंट घ्यावा लागेल. नंतर एक्सची व्हॅल्यू 2 तर वायची -5, एक्सची व्हॅल्यू 2 तर वायची -5 म्हणजे -5 हा पॉईंट. नंतर एक्सची व्हॅल्यू 3 तर वायची -3, एक्सची व्हॅल्यू 3 घेतली आपण तर वायची व्हॅल्यू -3 म्हणजे हाच पॉईंट येतोय. बरोबर आहे. सर्व पॉईंट आपण जोडून घेऊ. आता ही लाईन काढलेली आपण. ही लाईन कोणती आहे? 2x मायनस वाय इक्वल टू 9. ही लाईन 2x मायनस वाय इक्वल टू 9 आहे लाईन ही. तर आता दोन्ही लाईन्स एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत. या पॉईंटमध्ये. बरोबर आहे. या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत? एक्सचा कोऑर्डिनेट म्हणजे या पॉईंटपासून एक्सवर टाकलेला परपेंडिक्युलर म्हणजे हा 3 येईल आणि या पॉईंटपासून वायवर टाकलेला परपेंडिक्युलर म्हणजे -3. दोन्ही लाईन या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत. ही एक्सची व्हॅल्यू आहे, ही वायची व्हॅल्यू आहे. म्हणजे या इक्वेशनचं सोल्युशन काय येईल आपलं? एक्स इक्वल टू 3 आणि वाय इक्वल टू -3 इज दी सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन्स. नेक्स्ट या इक्वेशनसाठी हा टेबल आहे, या इक्वेशनसाठी हा टेबल आहे. एक्सच्या व्हॅल्यू आपण 0, 1, 2, 3 घेणार आहोत. त्यावरून वायच्या व्हॅल्यू काढू. इक्वेशन कसं आहे? 3x मायनस वाय इक्वल टू 2. इक्वेशन लिहून घेऊ. 3x मायनस वाय इक्वल टू 2. आता एक्सची व्हॅल्यू येते 0 पुट करू. त्यावरून वायची व्हॅल्यू काढता येईल. प्रथम आपण 0 पुट करू. एक्सची व्हॅल्यू 0 असताना काय होईल? म्हणजे 0 मल्टिप्लाय केलं 0च होईल. मायनस वाय इक्वल टू 2. देअरफॉर मायनस वाय इक्वल टू 2 म्हणजे वायची व्हॅल्यू मिळेल -2. बरोबर आहे. 0 असताना वायची व्हॅल्यू -2. आता 1 येथे या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू आपण येथे 1 पुट करणार. 2 नंबरचं एक्सची व्हॅल्यू 1 असताना वायची व्हॅल्यू किती येईल? मग येथे 1 पुट करणार. 3 × 1 म्हणजे 3च होतील आणि मायनस वाय इक्वल टू 2. देअरफॉर मायनस वाय इक्वल टू 2 -3 मायनस वाय इक्वल टू -1. दोन्ही साईडला मायनस मायनस आहेत, कॅन्सल म्हणजे वायची व्हॅल्यू किती येईल? +1. 1 येथे 1. आता एक्सची व्हॅल्यू 2 पुट करू आपण या इक्वेशनमध्ये. 2 पुट केल्यानंतर 2 × 3 म्हणजे 6 होतील. 6 किंवा आता एक्सची व्हॅल्यू 2 असताना आपण ही काढू म्हणजे 3 × 2 मायनस वाय इक्वल टू 2. बरोबर आहे. हे 6 होतील. मायनस वाय इक्वल टू 2 म्हणजे मायनस वाय इक्वल टू 2 -6 मायनस वाय इक्वल टू -4. दोन्ही साईडला मायनस आहेत, कॅन्सल होतील म्हणजे वाय इक्वल टू +4. वायची व्हॅल्यू +4 येईल. बरोबर आहे. आता एक्सची व्हॅल्यू 3 घेऊ आपण या इक्वेशनमध्ये. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण आता 3 घेतली तर वायची व्हॅल्यू काढता येईल. इक्वेशन कसं होईल मग? 3 × 3 मायनस वाय इक्वल टू 2. 3 × 3 म्हणजे 9 मायनस वाय इक्वल टू 2 म्हणजे मायनस वाय इक्वल टू 2 -9. देअरफॉर मायनस वाय इक्वल टू -7 होतील. हे दोन्ही साईडला मायनस मायनस आहेत, कॅन्सल झाले म्हणजे वायची व्हॅल्यू काय येईल? +7. वाय इक्वल टू 7. या प्रकारे व्हॅल्यू येतील. म्हणजे हे पॉईंट मिळाले. एक पॉईंट आला 0, -2. दुसरा पॉईंट 1, 1, 2, 4, 3 आणि 7. येथे एक्सची व्हॅल्यू आपण वेगळी घेतली यापैकी तर येथे वेगळी व्हॅल्यू येईल. पण तो पॉईंट कसा येईल आपला? लाईनवरचाच पॉईंट येईल. कोणती व्हॅल्यू म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं आन्सर वेगवेगळं येऊ शकते येथील, पण पॉईंट लाईनवरचाच असेल तो.
आता येथे घेऊ आपण एक्सच्या व्हॅल्यू 0, 1, 2 आणि 3. तर आता इक्वेशन आपलं 2x - y = 3 आहे. एक्सची व्हॅल्यू आपण येथे 0 पुट करू. 0 पुट केल्यानंतर मग हे 0 होईल, म्हणजे 0 - y = 3, -y = 3, म्हणजे y = -3. ही व्हॅल्यू येईल, yची व्हॅल्यू -3. आता एक्सची व्हॅल्यू 1 पुट करू, yची काढता येईल. या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 1 पुट करू, म्हणजे काय होईल, 2 × 1 - y = 3. 2 - y = 3. Therefore -y = 3 - 2 होतील. Therefore -y = 1. Therefore y = -1. एक्सची व्हॅल्यू 2 असताना yची व्हॅल्यू काढू. एक्सची व्हॅल्यू 2 येथे पुट करू आपण ह्या इक्वेशनमध्ये, म्हणजे या दिलेल्या इक्वेशनमध्ये, या प्रॉब्लेमच्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 2 पुट करायची आपणास, म्हणजे 2 × 2 - y = 3. 2 × 2 4 होतील, -y = 3. -y = 3 - 4, म्हणजे -y = -1. Therefore दोन्ही साईडला मायनस मायनस कॅन्सल, म्हणजे yची व्हॅल्यू +1. yची व्हॅल्यू +1. आता एक्सची व्हॅल्यू 3 घेऊया आपण, म्हणजे इक्वेशन कसं होईल, 2 × 3 - y = 3. बरोबर आहे. 3 × 2 म्हणजे 6 - y = 3. -y = 3 - 6, -y = -3, म्हणजे y = +3. yची व्हॅल्यू किती येईल, 3. आता आपण हे पॉईंट काढलेले आहेत, पॉईंट आलेले आहेत. एक पॉईंट आला 0 - 3, 1 - 1, 2 1 आणि 3 3. आता या लाईन्स आपण ग्राफवर इंडिकेट करू. येथे स्केल पण लिहायचं आपणास, कारण प्रत्येक ह्या स्क्वेअरमधील डिस्टन्स किती आहे, 1 सेंटीमीटर. येथे कोणतं युनिट नाही आहे, म्हणून आपण काय फक्त युनिट लिहिलेलं आहे, म्हणजे 1 सेंटीमीटर = 1 युनिट. स्केल पण लिहिणं आवश्यक आहे. ॲक्सिसला ॲरो पण लिहायचा आहे. आता एक्सची व्हॅल्यू 0 असताना yची -2 आहे. एक्सची व्हॅल्यू 0 असताना yची व्हॅल्यू -2 आहे, म्हणजे हा पॉईंट येईल आपला. बरोबर आहे. आता एक्सची व्हॅल्यू 1 असताना yची व्हॅल्यू 1 आहे. एक्सची व्हॅल्यू 1 तर yची व्हॅल्यू 1, म्हणजे +1. बरोबर आहे. -1 म्हणलं तर हा ना पॉईंट आला असता, +1 आहे, म्हणून हा पॉईंट येईल. एक्सची व्हॅल्यू 2 असताना yची 4 आहे. एक्सची व्हॅल्यू 2 तर yची व्हॅल्यू 4, म्हणजे हा पॉईंट. आता एक्सची व्हॅल्यू 3 असताना yची +7. एक्सची व्हॅल्यू 3 तर yची +7, म्हणजे 7 yची हा पॉईंट. चारही पॉईंट एका लाईनमध्ये आहेत. लाईन आपण काढून घेऊ. ही लाईन काढलेली आहे आपण. लाईन कोणती आहे, 3x - y. 3x - y = 2. आता दुसरी लाईन काढू आपण. एक्सची व्हॅल्यू 0 असताना yची -3 आहे. एक्सची व्हॅल्यू 0 असताना yची -3, म्हणजे हा पॉईंट येईल. नंतर एक्सची व्हॅल्यू 1 असताना yची -1. एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर yची व्हॅल्यू -1, म्हणजे हा पॉईंट येईल. नंतर एक्सची 2 असताना yची व्हॅल्यू 1 आहे. एक्सची व्हॅल्यू 2 तर yची व्हॅल्यू 1 +1, म्हणजे हा पॉईंट येईल. एक्सची व्हॅल्यू 3 तर yची व्हॅल्यू 3. एक्सची व्हॅल्यू 3 तर yची व्हॅल्यू 3च आहे, म्हणजे हा पॉईंट येईल. आता लाईन काढून घेऊ आपण. हे 4 पॉईंट आलेले आहेत, ते 4 पॉईंट आपण मॅच करून घेऊ. आता ही 2x - y
हे इक्वेशन कोणतं आहे 2x - y = 3. आता ह्या दोन लाईन एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत पहा इथं या पॉईंटमध्ये, बरोबर आहे. हा पॉईंट या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाल्यात. तर हा पॉईंट एक्सचं डिस्टन्स किती आहे? एक्स म्हणजे एक्सवर टाकलेला परपेंडिक्युलर -1 होईल. वाय म्हणजे ह्या पॉईंटपासून वायवर टाकलेला परपेंडिक्युलर म्हणजे हा, म्हणजे हे किती येईल? -5 -1 -5 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येईल आपली? एक्स इक्वल टू याचं सोल्युशन ह्या दोन इक्वेशनचं एक्स इक्वल टू -1 y इक्वल टू -5. दिस इज अ सोल्युशन ऑफ these इक्वेशन्स. नेक्स्ट येथे एक्सची व्हॅल्यू आपण 0 1 2 3 घेऊ. 3x - 4y = -7. आता येथे एक्सची व्हॅल्यू आपण 0 पुट करू म्हणजे 3 × 0 0 -4y = -7 होईल. म्हणजे -4y = -7 म्हणजे दोन्ही साईडला मायनस मायनस आहेत कॅन्सल म्हणजे y = 7/4 होतील. बरोबर आहे 7/4. पण हा पॉईंट आपल्याला पॉईंटमध्ये काढला तरच नंबर लाईनवर इंडिकेट करता येईल. त्यासाठी याचं पॉईंटमध्ये आन्सर काढावं लागेल. 7/4 म्हणजे 1.4 7ला 4ने डिवाईड केलं तर हे आन्सर येईल. बरोबर आहे. म्हणजे वायची व्हॅल्यू काय येईल आपली 1.75 असं एखाद्या वेळेस येते. आता एक्सची व्हॅल्यू 1 पुट करू आपण या इक्वेशनमध्ये. म्हणजे इक्वेशन कसं होईल मग आपलं 3xची व्हॅल्यू 1 -4y = -7. बरोबर आहे. देअरफॉर 3 - 4y = -7 म्हणजे -4y = -7. हे 3 या साईडला जातील -3. देअरफॉर -4y = -10 होतील. दोन्ही साईडला मायनस मायनस आहे कॅन्सल. देअरफॉर y = 10/4 होईल. 10/4 10ला 4ने डिवाईड केलं आपण तर 2.50 हे आन्सर येईल आपलं. म्हणजे हे काय येईल 2.50. आता एक्सची व्हॅल्यू 2 घेणार आहोत आपण. म्हणजे या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू आपण 2 पुट करू. इक्वेशन कसं होईल आपलं 3xची व्हॅल्यू × 2 -4y = -7. बरोबर आहे. 3 × 2 म्हणजे 6 -4y = -7 -4y = -7. हे 6 या साईडला मायनसमध्ये येतील म्हणजे -4y = -13 होतील. मायनस मायनस कॅन्सल म्हणजे yची व्हॅल्यू काय येईल 13. हे 4 डिव्हिजनमध्ये येतील 13/4 4 3 3.25 आन्सर येईल 3.25. आता एक्सची व्हॅल्यू 3 पुट करू आपण येथे. म्हणजे इक्वेशन कसं होईल 3x म्हणजे 3 × 3 -4y = -7. तर एक्सची व्हॅल्यू 3 पुट केल्यानंतर 3 × 3 9 होतील -4y = -7. 9 या साईडला पाठवू आपण म्हणजे -4y = -7 - 9. देअरफॉर -4y -16 होतील. देअरफॉर मायनस मायनस प्लस झाले म्हणजे y = काय येईल 16/4. 16/4 म्हणजे 4चा भाग जाईल कंप्लीट 4 आन्सर येईल. म्हणजे yची व्हॅल्यू किती येईल 4. y = 4. yची व्हॅल्यू 4 येईल. हे चारही पॉईंट काढलेले आपण 0 आणि 1.75. नंतर दुसरा पॉईंट आलेला आहे 1 2.50 2 3.25 आणि 3 4. आता या इक्वेशनसाठी एक्सच्या व्हॅल्यू 0 1 2 आणि 3 घेऊ. यावरून वायच्या व्हॅल्यू काढू. तर आता इक्वेशन कसं आहे आपलं
5x मायनस 2y इक्वल टू 0. येथे या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 0 पुट करू, त्यावरून वायची काढू, नंतर 1 पुट करून पाहू, वायची काढू. याप्रमाणे प्रथम 0 पुट करू आपण. तर 0 पुट केल्यानंतर ही टर्म 0 होऊन जाईल, कारण 0ने मल्टिप्लाय केल्यानंतर म्हणजे मायनस 2y इक्वल टू 0. देअरफॉर y इक्वल टू 0 अपॉन -2. कोणत्याही संख्येला 0ने डिवाइड केलं तर आन्सर 0च येते, म्हणजे वायची व्हॅल्यू काय येईल 0च येईल. बरोबर आहे, म्हणजे वायची व्हॅल्यू 0. आता वायची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू 1 घेऊ आपण आणि वायची व्हॅल्यू काढू. या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 1 पुट करू, म्हणजे 5 × 1 मायनस 2y इक्वल टू 0 होईल. 5 मायनस 2y इक्वल टू 0 मायनस 2y इक्वल टू -5. दोन्ही साईडला मायनस मायनस, म्हणजे y इक्वल टू काय होईल 5/2. 5/2 म्हणजे 2.50. वायची व्हॅल्यू आलेली आहे 2.5. आता एक्सची व्हॅल्यू 2 घेऊ आपण, म्हणजे हे इक्वेशन 5 येथे 2 घेऊ. आता मायनस 2y इक्वल टू 0. 10 होतील, मायनस 2y इक्वल टू 0 मायनस 2y इक्वल टू -10. देअरफॉर y इक्वल टू 10/2. 10/2 म्हणजे 5. तर एक्सची व्हॅल्यू येईल, वायची व्हॅल्यू येईल 5. आता एक्सची व्हॅल्यू 3 पण आणि इक्वेशनमध्ये पुट करू. 3 पुट केल्यानंतर 5, 2 ऐवजी आता 3 पुट करू, मायनस 2y इक्वल टू 0. हे 15 मायनस 2y इक्वल टू 0 मायनस 2y इक्वल टू -15. 15 या साईडला आले, -15. देअरफॉर मायनस मायनस कॅन्सल, म्हणजे y इक्वल टू 15/2 होईल. 15/2 म्हणजे 7.50. 15ची हाफ म्हणजे 7.5. बरोबर आहे. आता ह्या 7.50 हे पॉईंट काढले. एक पॉईंट आला 0 0, हा आला 1 2.5, हा आलेला आहे 2 5 आणि हा आलेला आहे 3 7.50. आता या लाईन्स आपण ग्राफ पेपरवर काढू. आता एक्सची व्हॅल्यू 0 असताना वायची व्हॅल्यू 1.75. एक्सची व्हॅल्यू 0 तर वायची 1.75, म्हणजे 1.7 म्हणजे येथे 7 घरं पुढे 7.5. 1.75 म्हणजे कंप्लीट 1.25. बरोबर आहे. हा पॉईंट जवळपास या पॉईंटवर येईल, 5 6 7 आणि थोडा पुढे. आता 1 पॉईंट एक्सची व्हॅल्यू 1 असताना वायची व्हॅल्यू 2.50. एक्सची व्हॅल्यू 1 तर वायची व्हॅल्यू एक्सची 1 असताना 2.5. एक्सची 1 तर वायची व्हॅल्यू 2.5, म्हणजे हे 2 आणि 0.5 म्हणजे हा पॉईंट येईल 3 आणि 2 मधला सेंटर, म्हणजे 2.5. बरोबर आहे. नंतर आता एक्सची व्हॅल्यू 2 असताना वायची व्हॅल्यू 3.25. एक्सची व्हॅल्यू 2 घेऊ आपण, तर वायची व्हॅल्यू 3.25. 1 2 3.25 म्हणजे 2 घरं थोडा पुढे येईल पॉईंट, हा पॉईंट. नंतर एक्सची व्हॅल्यू 3 तर वायची व्हॅल्यू 4. एक्सची व्हॅल्यू 3 तर वायची व्हॅल्यू 4 म्हणजे हा पॉईंट. एका लाईनमध्ये 4 पॉईंट आलेले आहेत आपले, आणि आले पाहिजेत तरच काढलेले पॉईंट आपले ओके आहेत. ही लाईन आपण काढून घेऊ. ही लाईन काढलेली आहे. लाईनला आपण नेम पण देऊ शकतो, 3x मायनस, म्हणजे इक्वेशन आपलं इक्वल टू -7. आता ही लाईन काढू. एक्सची 0 असताना वायची 0च आहे, म्हणजे हा आपला हाच पॉईंट येईल. बरोबर आहे. एक्सची 0 आणि वायची 0. नंतर एक्सची 1 असताना वायची 2.5 आहे. एक्सची 1 तर वायची 2.5 म्हणजे हाच पॉईंट आलेला आहे. बरोबर आहे. हा पॉईंट
दोघांमध्ये एकच आलेला आहे, म्हणजे तेच आपलं आन्सर येईल. एक्सची व्हॅल्यू 2 असताना वायची व्हॅल्यू 5 आहे. एक्सची व्हॅल्यू 2 असताना एक्सची व्हॅल्यू 2 तर वायची व्हॅल्यू 5, म्हणजे हा पॉईंट येईल. नंतर एक्सची व्हॅल्यू 3 असताना वायची 7.5. एक्सची व्हॅल्यू 3 असताना वायची व्हॅल्यू 7.5. हे 7 आणि 0.5 म्हणजे 7 आणि 8 मधील सेंटर हा पॉईंट. आता हे पॉईंट आपण जोडून घेऊ. आता या दोन्ही लाईन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत, या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाल्यात. हा पॉईंट एक्सपासून 1 वर आहे, बरोबर आहे, आणि वायपासून 2.5 म्हणजे हे येईल आपलं सोल्युशन. ही येईल एक्सची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू 2.5. हेअर सोल्युशन इज x इक्वल टू 1 अँड y इक्वल टू 2.5. नेक्स्ट येथे आपण एक्सची व्हॅल्यू 0, 1, 2 आणि 3 घेणार आहोत. इक्वेशन हे आहे 2x - 3y इक्वल टू 4. आता प्रथम एक्सची व्हॅल्यू 0 घेऊ आपण येथे, तर वायची व्हॅल्यू काय येते ते काढू आपण. एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर 2 × 0 म्हणजे 0च होईल, -3y इक्वल टू 4 म्हणजे -3y इक्वल टू 4 म्हणजे y इक्वल टू -4/3 होईल. -4/3 हे जर पॉईंटमध्ये आन्सर काढलं आपण तर मायनस साईन असंच राहील मायनस आणि 1.33 आन्सर येईल, बरोबर आहे. कारण 4ला आपण 3 ने डिवाइड केल्यानंतर पॉईंट देणार, इथे 0 घेणार, नंतर 1 पुन्हा 3 म्हणजे 1.33 आन्सर येईल. म्हणजे 1.33 2 डिजिटपर्यंत घेतलं तरी चालेल. आता एक्सची व्हॅल्यू 1 घेऊ. इक्वेशन कसं आहे 2, एक्सची व्हॅल्यू येथे 1 घेऊ आपण आणि वायची व्हॅल्यू काढू आता. म्हणजे 2 - 3y इक्वल टू 4 होईल. -3y इक्वल टू 4 - 2 होतील. -3y इक्वल टू 2. देअरफॉर y इक्वल टू मायनस, हे साईन या साईडला मायनस आणि 2/3 होईल. 2/3 म्हणजे मायनस साईन 2/3 हे डिव्हिजन घेतलं तर 0.66 येईल, बरोबर आहे. म्हणजे -0.66 हा पण नंबर आपला मायनस आहे वायचा. आता एक्सची व्हॅल्यू 2 पुट करू आपण ह्या इक्वेशनमध्ये. म्हणजे 2 × 2 - 3y इक्वल टू 4 हे इक्वेशन होईल. इक्वेशन सॉल्व करू. 4 - 3y इक्वल टू 4 - 3y इक्वल टू 4 मायनस या साईडला येतील म्हणजे -4 म्हणजे -3y इक्वल टू 0. देअरफॉर वायची व्हॅल्यू मग 0च येईल, y इक्वल टू 0. आता एक्सची व्हॅल्यू 3 पुट करू आपण. म्हणजे 2 × 3 - 3y इक्वल टू 4. 6 - 3y इक्वल टू 4 -3y इक्वल टू 4 - 6 होईल. म्हणजे -3y इक्वल टू -2. देअरफॉर y इक्वल टू मायनस प्लस 2/3 2/3 म्हणजे आन्सर येईल आपलं. इथे काढलो 2/3 0. हे मायनस आहे, हे प्लस येईल आपलं 0.66 म्हणजे ही व्हॅल्यू येईल आपली 0.66. चारही पॉईंट काढले आपण, 0 आलेला आहे, -1.33 नंतर 1 - 0.66 नंतर 2 आणि 0 आणि 3 आणि 0.66. आता 0, 1, 2 आणि 3 या व्हॅल्यू घेऊ आपण आणि वायच्या व्हॅल्यू काढू. आता इक्वेशन आपलं कसं आहे, यासाठी
3y मायनस x इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू 0 घेऊ आपण इथे. आता एक्सची व्हॅल्यू 0 घेतल्यानंतर 3y मायनस इथे 0 घेणार इक्वल टू 4. यावरून yची व्हॅल्यू निघेल आपली 3y इक्वल टू 4. देअरफॉर y इक्वल टू 4/3. असा नंबर आपणास ठेवता येणार नाही, त्यासाठी याचं पॉईंटमध्ये आन्सर घ्यावं लागेल. हे येईल 1.33. बरोबर आहे, म्हणजे 1.33. आता एक्सची व्हॅल्यू 1 घेऊ. एक्सची व्हॅल्यू 1 म्हणजे इथे फक्त 1 पुट करणार आपण. म्हणजे इक्वेशन कसं होईल 3y मायनस 1 इक्वल टू 4. 3y इक्वल टू 4 प्लस 1. देअरफॉर 3y इक्वल टू 5. y इक्वल टू 5/3. 5/3 हे जर आपण आन्सर काढलं तर ते येईल 1.66. बरोबर आहे, मग इथे 1.66. आता एक्सची व्हॅल्यू 2. या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू आपण 2 पुट करू. म्हणजे इक्वेशन कसं होईल 3y मायनस 2 इक्वल टू 4. 3y इक्वल टू 4 हे 2 प्लसमध्ये येतील. 3y इक्वल टू 6 होतील. देअरफॉर y इक्वल टू 6/3. 6/3 म्हणजे 2. 3 1 3, 3 2 6 म्हणजे एक्सची व्हॅल्यू yची व्हॅल्यू 2 येईल. एक्सची व्हॅल्यू yची व्हॅल्यू 2. आता एक्सची व्हॅल्यू आपण 3 घेऊ. या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 3 पुट करू. म्हणजे 3y मायनस 3 इक्वल टू 4 असं इक्वेशन होईल आपलं. तर आता 3y इक्वल टू 4 हे प्लस 3 होतील. 3y इक्वल टू 7 म्हणजे y इक्वल टू 7/3 होतील. 7/3 हे आन्सर काढू आपण पॉईंटमध्ये. 3 2 6 3 2.33 हे आन्सर येईल आपलं 2.33. 0 1.33 आलेला आहे. हा पॉईंट 1.66 आलेला आहे. हा पॉईंट 2 आणि 2 आलेला आहे. हा पॉईंट 3 2.33 आलेला आहे. आता या लाईन्स आपण ग्राफवर काढू. त्यासाठी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस मी काढून घेतलेले आहेत. एक्सची व्हॅल्यू 0 असताना वायची -1.33 आहे. एक्सची व्हॅल्यू 0 तर वायची व्हॅल्यू -1.33 म्हणजे 1.33 म्हणजे हे पॉईंट -1च्या पुढे 3 ह्या बारीक लाईन म्हणजे 3 घरं पुढे जायचं आणि त्याच्यात किंचित थोडं पुढे म्हणजे हा पॉईंट येईल 1.33 -1.33. आता एक्सची व्हॅल्यू 1 असताना वायची व्हॅल्यू -0.66 म्हणजे 66. एक्सची व्हॅल्यू 1 घेऊ तर वायची व्हॅल्यू -0.66 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 तर वायची व्हॅल्यू येईल 0.66 म्हणजे 0.66. 50 होईल हे 60 आणि हे पॉईंट येथे जवळपास पॉईंट येईल आपला. आता एक्सची व्हॅल्यू 2 असताना वायची 0. एक्सची 2 आणि वायची 0 म्हणजे हाच पॉईंट येईल. नंतर एक्सची 3 तर वायची +66 म्हणजे 0.66. एक्सची व्हॅल्यू 3 घेऊ. वायची 0.66 म्हणजे 0.50 होईल 60 होईल आणि हा पॉईंट येथे येईल. बरोबर आहे. आता हे एका लाईनमध्ये आलेले आहेत ते पॉईंट आपण जोडून घेऊ. हा एक पॉईंट, हा पॉईंट, एका पॉईंटमधून आलेले आहेत. आता पुढची लाईन काढू आपण. एक्सची व्हॅल्यू 0 असताना वायची 1.33. एक्सची व्हॅल्यू 0 तर वायची किती घेणार 1.33. 1 एक्सची 0 1.33 म्हणजे 3 1च्या पुढे 3 बारीक लाईन घ्यायच्या ह्या 1 2 33 त्याच्या थोडं किंचित पुढे. एक्सची व्हॅल्यू 1 असताना 1.66
1.66, एक्सची व्हॅल्यू 1 तर वायची 1.66, एक्सची व्हॅल्यू 1 तर वायची 1.66 म्हणजे 5, 50, 60 आणि 66 हा पॉईंट येईल. एक्सची व्हॅल्यू 2 असताना वायची व्हॅल्यू 2च आहे. एक्सची व्हॅल्यू 2 असताना वायची व्हॅल्यू 2 म्हणजे हा पॉईंट येईल. एक्सची व्हॅल्यू 3 तर वायची 2.33, एक्सची व्हॅल्यू 3 तर वायची 2.33 म्हणजे 3 घरं पुढे 33 हा पॉईंट येईल. आता हे चारही पॉईंट आपण मॅच करून घेऊ. आता दोन्ही लाईन या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत आपल्या. तो पॉईंट हा पॉईंट आपला एक्स पासून 8 वर आणि वाय पासून 4 वर आहे. बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 8 येईल आणि वायची व्हॅल्यू आपली 4 येईल. म्हणजे सोल्युशन काय येईल? एक्स इक्वल टू 8, वाय इक्वल टू 4 इज दी सोल्युशन ऑफ दिस लिनियर इक्वेशन्स. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.